युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यावरती आणखी आर्थिक संकट वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। शेतीसाठी ज्या वस्तू लागतात, जे PVC पाईप असतील, वायर असेल, त्यामध्ये ठिबक सिंचनचे जी वस्तू आहेत, सबमर्शिबल पंप असेल, या सगळ्या वस्तूच्या किमती जी आहेत ती जवळजवळ 25 ते 30% किमती वाढलेल्या आहेत आणि त्याचा बोजा जी आहे ती शेतकऱ्यावरती पुन्हा एकदा पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। या सगळ्या वस्तूच्या किमती वाढल्यामुळं शेतकऱ्याला आर्थिक फटका जी आहे ती बसत आहे। आपण आता धाराशिवमध्ये एका दुकानामध्ये आहोत, जे डीलर आहेत त्या दुकानी सर्व साहित्य जे आहे सिंचनाचं ते भेटतं आणि आपल्याबरोबर आता स्वतः व्यापारी आहेत। कुठल्या कुठल्या किमती वाढलेत आणि किती टक्के किमती वाढलेत? आपल्यामध्ये हे जे रेट जे वाढलेले आहेत ते PVC पाईप, PVC फिटिंग, तुषार संच, ठिबक संच, पुन्हा केबलचं इन्सुलेशन हे PVC असल्यामुळे त्याचे पण रेट वाढले, कॉपरचे रेट वाढले। किती टक्के? साधारण 25 ते 30% रेट वाढलेले आहेत। अच्छा। आणि तुम्ही या ठिकाणी कुठल्या कुठल्या वस्तू विक्री करता? काय काय असतं तुमच्याकडे? तुषार संच आहे, ठिबक सिंचन आहे, PVC पाईप आहे, सबमर्सिबल पंप, मोटर वगैरे आहे। आणि ही कशामुळे परिस्थिती उद्भवली? हे जे आहे ते आपलं युद्ध जे चालू आहे इराण आणि इस्रायल अमेरिकेचं, त्याच्यामुळे हे रेट वाढलेले आहेत। कारण तिकडनं जो कच्चा माल जो यायचा आहे तो येत नाहीये, त्याच्यामुळे हे रेट वाढलेले आहे। आता ह्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय? हो, बरोबर आहे। आणि डीलरला पण? हा, डीलरला पण बसतो, कारण की शेतकऱ्याची अपेक्षा असते की बाबा रेट वाढले तर साधारण 5 ते 10% पर्यंत रेट वाढतात उन्हाळ्यामध्ये, पण हे जे आहे ते एकदम 30 ते 35% रेट वाढल्यामुळं शेतकऱ्याला ते शक्य होत नाहीत घेणं। आणि त्याचा शेतीमालाला पण असा योग्य भाव काय असा सरकारचा नाहीये, त्यामुळं शेतकरी खूप अडचणीत आहे। एकंदरीतच आपण पाहिलं तर युद्धजन्य परिस्थितीचा फटका जी आहे ती सर्वच घटकाला बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा शेतीपूरक व्यवसाय हे व्यापारी यांना सुद्धा त्याचा फटका बसतोय। आणि महत्त्वाचं म्हणजे या वस्तूच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक फटका बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।